चंद्रपुरात फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा जागर घेऊन 2026 प्रबोधन पर्व आयोजन करण्यात आले आहे। सामाजिक समता, विचार जागृती आणि परिवर्तनाचा संदेश देणारे हे पर्व असणार असून चंद्रपुरातील दीक्षाभूमी परिसरात या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 3 दिवस वेगवेगळ्या विषयाला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेतून दिली। आम्ही चंद्रपूर शहरातील बुद्धिजीवी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, वकील आणि कर्मचारी जे आहेत चंद्रपूर शहरातील, त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या चंद्रपूर शहरात प्रबोधन पर्व 2026 आयोजित केले आहे। या प्रबोधन पर्वात आम्ही 11, 12, 13 ला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन करणार आहोत आणि त्यांच्या विचारांची गरज आपल्याला आजही का आहे, आजही आपल्या जी सामाजिक परिस्थिती आहे, जी आपली व्यवस्था आहे, ती अजूनही या व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार अजूनही कसे आपल्याला प्रेरणादायी आहेत याबद्दल मार्गदर्शन होणार आहे। बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला असं म्हटलं की आपण राजकीय लोकशाही प्राप्त केली आहे, पण जोपर्यंत आपण सामाजिक लोकशाही प्राप्त करणार नाही तोपर्यंत ही राजकीय लोकशाही फार काळ टिकणार नाही। त्यासाठी बाबासाहेबांनी समानता आणि बंधुभाव निर्माण करण्याची गरज सांगितली होती। स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात सुद्धा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतात सामाजिक लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि ती अजूनही आपल्या काळाची गरज आहे। यासाठी हे प्रबोधन पर्व आपण आयोजित करण्यात येत आहे। त्याद्वारे चंद्रपूर शहरातील जे लोक आहेत, जी जनता आहे, ती या महापुरुषांच्या विचारांनी, कार्यांनी प्रेरित होऊन स्वतः सुद्धा या सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करेल अशी आशा आपण या प्रबोधन पर्वाच्या आयोजनातर्फे योजित आहोत आणि अशी आपण इच्छा व्यक्त करत आहोत। आणि वर्षभर सुद्धा आम्ही वेगवेगळे कार्यक्रम द्यायचा प्रयत्न करू या प्रबोधन पर्व आयोजन समितीद्वारे। जय भीम। सर्वांना जय भीम। या हो घातलेल्या 11 एप्रिल, 12 एप्रिल व 13 एप्रिलला राष्ट्रनिर्माते महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण चंद्रपुरातील प्रसिद्ध अशी दीक्षाभूमी या ठिकाणी 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी येणारे वक्ते जे आहेत, महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यामध्ये त्यांची ख्याती आहे असे या ठिकाणी ताकदवर आणि विचारवंत जे आहेत ते आम्हाला या ठिकाणी चंद्रपूरच्या वासियांना 3 दिवसाचं प्रबोधन करण्यासाठी लाभलेले आहेत। आणि म्हणून इथल्या तमाम चंद्रपूर शहरातील नव्हे तर आजूबाजूतील सर्व खेड्यापाड्यातील जनतेला विनंती आहे की या प्रबोधन पर्वामध्ये ज्या आयोजन समितीने आपल्यासाठी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी तमाम बंधू भगिनींनी या ठिकाणी येऊन यांचं जे प्रबोधन होणार आहे ते प्रबोधन आपल्या येणाऱ्या पिढीसाठी कसं फायद्याचं आहे आणि आपलं वैचारिक अधिष्ठान जे आहे ते उंचवण्यासाठी हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे। तेव्हा मी आयोजन समितीच्या वतीने आपल्यास विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं। आमची भूमिका आहे की बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं की या समाजामधील डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि शिकल्या सवरल्या लोकांनी समाजातील तळागाळातील लोकांमध्ये प्रबोधनाचं काम केलं पाहिजे। या बाबासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत असणारं प्रबोधन आणि इथला समाज जो आहे तो तयार करण्यासाठी आमचं योगदान, कर्मचाऱ्यांचं योगदान, बुद्धिजीवी वर्गाचं योगदान जे आहे ते योगदान देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सज्ज झालेलो आहेत। आणि म्हणून या ठिकाणी 2026चं प्रबोधन पर्व जे आहे ते अतिशय मोलाचं, महत्वाचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आमची जी जिम्मेदारी आहे ती कुठेतरी आम्ही बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की आपल्या कमाईचा जो 20वा हिस्सा आहे तो देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। माणूस हा समाज आणि व्यक्ती या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यामुळे त्या समाजाचं ऋण आम्ही फेडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत।